हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्पेशली हा ब्लॉग आहे माझ्या फ्रेंडसाठी. आम्ही जेव्हा विसर्जनासाठी गेलेलो तिथे वडापाव वगैरे असं भेटत होतं आणि हे त्याला माहिती होतं. तो तिथे जाऊन तेच खाणार होता, कारण की त्याला तो बोललेलाच आम्हाला आज फ्री का फूड खिलाऊंगा सबको. तिथे तो बँजो वाजत होता, तो तिथेच नाचायला स्टार्ट झाला. नंतर तर भाई हात सोडूनच नाचत होता. आम्ही पहिल्या ठिकाणी जिथे उतरलो त्याच्यानंतर त्याला लगेच तिथे लिंबू सरबत भेटलं, त्याने ते सुद्धा घेतलं. नंतर तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसेलच की तो वडापाव, आईस्क्रीम, बिस्किट सगळं खात होता. पण आम्ही एक चान्स मिस केला. तिथे ना आम्हाला एक माणूस होता उभा, त्याला जाऊन विचारतो की हा बिस्किट कुठे भेटला तुम्हाला, आणि मी नेमकं ते शूट करायचं विसरले. तो माणूस त्याला सांगत पण होता तो तिथे. आता हा तो जातोच आहे वडापाव घ्यायला, तुम्हाला दिसेलच येताना वडापाव वगैरे घेऊन. आणि बाय द वे ते सगळे वडापाव सगळेच खात होते, असं नाही की तो एकटाच खात होता, बट एन्जॉय त्याने जास्त केलं. गाईज, माझा फ्रेंड आता सरबत घ्यायला गेलेला आहे फुकटचा. हा बघा, सॉरी. गणपतीच्या बहाने हे खायचे गोळा करतोय. घरी आज याचं जेवण नाहीये. बघा, बिस्किट घेऊन आलाय. चोर असं जमा करतच जाणार आहे. एक भी फ्री का खाना नहीं छोड़ेंगे आज हम लोग. आज कुठे बाहेर नाही जेवायचं, हेच खायचंय. व्हेरी गुड. गणपती का प्रसाद खाके नेक्स्ट टार्गेट फ्री का खाना. मामाचं आईस्क्रीम भेटत आहे. काय काय? पुढे आईस्क्रीम खातात, आईस्क्रीम भेटते पुढे आईस्क्रीम. हे बघा, सगळेजण आईस्क्रीम खात आहेत. याचा अर्थ की पुढे आईस्क्रीम भेटत आहे, म्हणजे आपल्याला फटाफट जायला गेलं तर आईस्क्रीम संपतील. इकडे आईस्क्रीम आहे. थँक्यू. फायनली आम्हाला आईस्क्रीम भेटले. आईस्क्रीम पाहिजे एक, आम्ही अजून एक आणतो. परत गेला आणायला. कसं वाटतंय फ्रीचं खाऊन? फ्रीची आईस्क्रीम अजून एक आणायला गेलाय. त्यानेच दिली. ये, अजून एक भेटली. पिया, एक आईस्क्रीम कमी आली. त्याला देता, दादाला दे. हे घे. बाद में लाइन लगेगा. ये नहीं खा रही. नहीं खा रही. ये भी हो गया फ्री फंड के इसमें जमा. पिया, तुझ्यामुळे एक आईस्क्रीम कमी येते, एक वडापाव कमी येतोय. जब ना बोले तभी तो बराबर जाके खा के लेते. ऐसा बोला. चल, हम भी फ्री का लेते. चालेली आहे माझ्या घरी. शुभम, पियाच्या नावाची मिनू ऑफिशियली तलाक झालेला आहे. अरे, सगळीकडे नाही मिळत फ्रीचं. पियाला काय नाही आणलं? एक कमी होत आहे ना फ्रीचं. शुभम, फिर बाळा, फिर एक राउंड, गोल राउंड. फिर ना भावे. त्यावर टाकायला जलजिरा पण दिला पाहिजे त्या लोकांनी. एवढं पण फ्रीचं नाही मिळत. अनुजासाठी तरी ठेवा फ्रीचं. एक आहे शॉकिंग रायडर आणि एक आहे चावट शुभ्या. दोघेही फ्रीचं खात आहे, दोघेही. ह्याच्यासाठी ना कॅमेरा ऑनच ठेवावा लागेल. पाणी पिलं तू? फ्रीचं पिलं ना तू पण पाणी? पार्लेची बिस्किट वाटतात दरवर्षी.
शुभम यार नाही, मम्मी पप्पांना पण आणायचं ना. नाही रे, बाप रे, किधर मिल गया अंकल? ये पागल पागल आहे रे. परत एक शिकार सुरू आहे. वडापाव. त्याप्रमाणे अजूनही आजच्या या भावेश. सोहळ्याला आपल्या मंडळातील प्रतिनिधी इथे स्टेजवर यायचं आहे. बेलकरपाडा. आता वंदनाला सुद्धा फ्रीच्या वडापावची सवय झाली आहे. हे पण फ्री मधले. आणि 2 कॅन्डी. 4 कुठे इथे. ओके. सो गाईज, हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल. तुम्ही पाहिलं असेल आम्ही किती मस्ती केली. स्पेशली माझ्या फ्रेंडने किती मस्ती केली, किती वडापाव खाल्ले, किती त्याने एन्जॉय केलं. तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय गाईज.